नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मंडळी, मी आहे RS पावरा. स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र म्हणजे सिटीजन्स सर्टिफिकेट. बऱ्याच जणांना प्रश्न असतो, जर एखादी महिला किंवा पुरुष अविवाहित असेल तर त्यांना हे प्रमाणपत्र कसे मिळणार, विवाह प्रमाणपत्र नसेल तर काय करायचं. आज आपण हे सर्व मुद्दे सविस्तर पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी हे समजून घ्या, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र म्हणजे शासन मान्य दस्तावेज जो सांगतो की आपण 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरिक आहात. याचा फायदा काय आहे? शासनाच्या योजना, वृद्धाप कार्ड, पेन्शन सवलती, प्रवास सवलत, रेशन कार्ड अपडेट, हॉस्पिटल, सरकारी फॉर्ममध्ये वयाचे पुरावे, रेल्वे बस सवलत, निवडणूक किंवा इतर अर्ज प्रक्रियेत ओळख म्हणून म्हणजे हा दस्तावेज अत्यंत महत्त्वाचा आहे. आता पाहूया पात्रता काय आहेत. पहिला, अर्जदार भारतीय नागरिक असावा. दुसरं, महाराष्ट्रात राहणारा असावा, किमान 10 वर्ष वास्तव्य. तिसरं, वय वर्ष 60 किंवा त्याहून अधिक असावे. चौथं, अर्जदार विवाहित, अविवाहित, घटस्फोटित, विधवा, विधूर कोणताही असू शकतो. म्हणजेच लग्न झाले नाही तरी तुम्हाला हे प्रमाणपत्र पूर्ण हक्काने मिळवू शकते. आता सर्वात महत्त्वाचा भाग, कोणकोणते कागदपत्रे लागतात ते पाहूया. विवाहित आणि अविवाहित दोघांसाठी थोडा फरक असतो. जर विवाहित महिला पुरुष असाल तर खालील कागदपत्रे जोडा. पहिला, जन्म दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, वयाचा पुरावा म्हणून एक जोडायचे. दुसरं, रहिवासी पुरावा, रेसिडेंट प्रूफ म्हणजे रेशन कार्ड, विद्युत बिल, आधार कार्ड यापैकी एक. तिसरं, स्वतःच्या शपथपत्र म्हणजे ॲफिडेविट, मी अविवाहित आहे आणि वय 60 वर्ष पूर्ण झाले असे नमूद करणे. चौथा आहे पासपोर्ट साईज फोटो 2 नग. पाचवं, ओळखपत्र, ID प्रूफ, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन. सहावं, अर्ज फॉर्म, ॲप्लिकेशन फॉर्म, ग्रामपंचायत, तलाठी, तहसील कार्यालयातून मिळतो. सातवं, डॉक्टरचे प्रमाणपत्र, हेल्थ सर्टिफिकेट, काही जिल्ह्यात मागितले जाते. 8 नंबर, स्थानिक ग्रामसेवक किंवा नगरसेवकाचं साक्षीपत्र, काही ठिकाणी आवश्यकता असते. जर ऑनलाईन अर्ज करत असाल तर ही सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करावी लागतात. ऑनलाईन अर्ज करण्याची पुढील पायरी आहेत. महा ई सेवा, महा ऑनलाईन, आपले सरकार पोर्टल या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकतात. ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. दुसरं आहे खाते तयार करा, रजिस्टर लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तिसरं, सर्च करा सिनियर सिटीजन सर्टिफिकेट. नंतर चौथा आहे फॉर्म ओपन होईल. नाव मराठी व इंग्रजी दोन्हीमध्ये फिलअप करा. दुसरं, जन्मतारीख. तिसरं, लिंग. चौथं, पत्ता. पाचवं, वैयक्तिक स्थिती, येथे अनमॅरिड निवडा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा म्हणजे PDF फॉर्मॅटमध्ये. पाचवा मुद्दा, सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक, ॲप्लिकेशन ID मिळेल. सहावं, पुढील 7 ते 10 दिवसात तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मंजूर होईल. जर तुम्हाला इंटरनेटवर वापरणं अवघड वाटत असेल तर ऑफलाईन अर्जसुद्धा करता येतो. कुठे अर्ज करायचा? तालुका कार्यालय, तहसील ऑफिसमध्ये. दुसरं, पंचायत समितीमध्ये. तिसरं, ग्रामसेवक कार्यालयामध्ये. चौथं, नागरी सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्रामध्ये सुद्धा जमा करू शकता. प्रक्रिया आहे, अर्ज फॉर्म. पहिला, अर्ज फॉर्म घ्या ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी. दुसरं, सर्व कागदपत्रे जोडून द्या. तिसरं, आवश्यकता असल्यास ग्रामसेवक, तलाठी यांची सही घ्या. चौथा, अर्ज तहसील कार्यालयात जमा करा. पाचवं, तपासणी झाल्यावर प्रमाणपत्र तयार होऊन मिळते. ऑनलाईन अर्जाची फी किती असेल? शुल्क फी आहे 10 ते 20 रुपये असेल किंवा 30 रुपये असेल किंवा 18 रुपये असेल. ऑफलाईन अर्ज ग्रामसेवा केंद्रावर 20 ते 30 रुपयामध्ये भरला जातो. कालावधी, टाईम रिक्वायरमेंट असेल साधारण 7 ते 15 दिवसात प्रमाणपत्र मिळते. अनेक अर्जदार काही चुका करतात. वैवाहिक स्थिती मॅरिड निवडतात पण विवाह प्रमाणपत्र नसल्यामुळे अर्ज नाकारला जातो. दुसरं, अनमॅरिड किंवा विंडोवर योग्य निवड करा. चुकीचे कागदपत्र अपलोड करणे. दुसरं आहे, सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि योग्य असावीत. लक्षात ठेवा, हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विवाह प्रमाणपत्र आवश्यकता नाही अनमॅरिड असेल तर. नंतर, म्हणून मित्रांनो, ज्या महिलांचे किंवा पुरुषांचे लग्न झाले नाही त्यांना सुद्धा सरकारकडून ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र मिळवू
शकते. फक्त योग्य माहिती आणि कागदपत्रासह अर्ज करा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन सरकारी योजनेसह. धन्यवाद.